संदर्भामध्ये उपोषणाला बसले त्यांचा 28वा दिवस आहे आणि त्या संदर्भात सन्माननीय आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांनी आत्ताच मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली। मी देखील त्यांच्या समवेत होतो। मुख्यमंत्री महोदयांनी हा प्रश्न संपवण्यासाठी, हा प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मला निर्देशित केलेला आहे। परिवहन विभागाची बैठक लावण्याच्या संदर्भामध्ये मला निर्देश दिलेले आहेत। ही बैठक मी तातडीनं लावणार आहे पडळकर साहेबांशी बोलून, आणि त्यांच्या ज्या काही न्याय्य मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये देखील मुख्यमंत्री महोदय सकारात्मक आहेत। त्यांनी तसं गोपीचंद पडळकर साहेबांना देखील आश्वासन दिलेलं आहे। मला त्या संदर्भात बैठक लावण्याचे आदेश दिलेले आहेत। त्याच्यामुळे तात्काळ येत्या 2-3 दिवसामध्ये या बैठकीचं आयोजन केलं जाईल। आणि म्हणून आपल्यामार्फत मी विनंती करतो, पडळकर साहेबांना देखील मी विनंती केलेली आहे की ह्या सगळे लोक जे उपोषणाला बसले त्यांनी उपोषण मागं घ्यावं। त्याच्यावर सकारात्मक विचार सरकार परिवहन विभाग करणार आहे। बरं साहेब, जो निर्णय घेण्यात आला मराठा आरक्षणासंदर्भातचा, छगन भुजबळ यांनी आता जी भूमिका घेतली ते म्हणतायत की आता मी तटस्थ राहणार आहे आणि त्यासोबतच रस्त्यावर उतरणार आहे, एक मोठं आंदोलन देखील सुरू करणार आहे सरकारच्या निर्णयाविरोधात, असं ते म्हणतात। याबद्दल काय? मी सरकारमधला एक मंत्री म्हणून ओबीसी बांधव आणि भगिनींना सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी स्पष्ट केलेलं आहे, जे काही पत्र किंवा जो काही मसुदा हा मनोजजी जरांगे पाटील यांना दिलेला आहे, याच्यामुळं कुठेही ओबीसीचं आरक्षण कमी होणार नाही, ओबीसीच्या आरक्षणावर अन्याय होणार नाही, ओबीसी बंधू भगिनींवर अन्याय होणार नाही, यासाठी शासन कटिबद्ध आहे। अशा पद्धतीचं ठोस वचन हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे। भुजबळ साहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, ते देखील त्यांचे ते गैरसमज दूर करतील। पण मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून, मंत्री म्हणून ठामपणाने सांगेन की या निर्णयामुळं कुठेही ओबीसी समाजाचं आरक्षण कमी होणार नाही। हे स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारची जबाबदारी। सगळे सोयऱ्यांची जी अधिसूचना आहे तीच रद्द करा, कुणबी नोंदी रद्द करा, तसेच शिंदे समिती आणि मागासवर्गीय आयोगावरील नियुक्त रद्द करा। सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये जो काही गैरसमज झालेला आहे तो मला असं वाटतं की बसून समजून घेण्याची आवश्यकता आहे, गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे। जर ओबीसी बंधू भगिनींना कुठेही अडचण होत नसेल, त्यांच्यावर अन्याय होत नसेल, त्यांचं आरक्षण कमी होत नसेल, तर हे देखील समजून घेतलं पाहिजे। आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय याच्यावर योग्य त्यावेळी निर्णय घेतील, योग्य त्यावेळी बैठक घेतील। आणि मला आजही वाटतं की या संदर्भामध्ये कुठेही ओबीसी बंधू भगिनींवर अन्याय होणार नाही, ही सरकारची भूमिका आहे। आणि ओबीसींचं काही कमी होणार नाही, ही सरकारची भूमिका आहे। जसं प्रकाश आंबेडकरांनी एक विधान केलं, ते म्हणतात की शिंदे हे मराठ्यांचे टॉलेस्ट नेते झालेत या निर्णयानंतर, तर संजय राऊत आंबेडकर म्हणजे मोबियाची ए टीम असल्याचं सांगतात, त्यामुळे आता गैरसमज सुद्धा पसरू लागले। मला असं वाटतं की मला प्रकाशजींना देखील एक विनंती करायची आहे की ते सिनियर आहेत, समाजाचं नेतृत्व ते करतात, त्यांनी मुख्यमंत्र्यांशी, उपमुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली पाहिजे। जर गैरसमज झाला असेल तो दूर केला पाहिजे। पण मी ठामपणानं सांगतो पुन्हा एकदा की ओबीसी आरक्षणाला धक्का जरा सुद्धा हे लागणार नाही। पण राऊत म्हणतात की आंबेडकर हे आमचे, राऊतांचं सोडावं, मी सरकारचं मंत्री म्हणून सांगतो। राऊत काय म्हणतं त्याला महत्त्व नाही, सरकार काय म्हणतं याला महत्त्व आहे। बरं, ईडी चौकशी रवींद्र भाईकर यांची तिसऱ्यांदा समन्स गेल्या आठवड्यात बोलवण्यात आलं आहे। या संदर्भामध्ये मला असं वाटतं की यंत्रणा कामकाज करते, यंत्रणा निर्णय घेते, त्या यंत्रणेच्या कामकाजावर मी बोलणं योग्य नाही। मला असं वाटतं की तुम्ही एवढं सगळं त्यांचं मनावर घेऊ नका। महाराष्ट्र त्यांचं मनावर घेत नाही, महाराष्ट्रातली जनता त्यांचं मनावर घेत नाही। नितीश कुमार कुठले हे त्यांनी अभ्यास करावा, पश्चिम बंगालमध्ये काय झालं हे त्यांनी अभ्यास करावा, केजरीवाल काय म्हणतात हे त्यांनी अभ्यास करावा, आणि स्वतःच्या अस्तित्वाचा त्यांनी अभ्यास करावा। दुसऱ्यावर टीका टिप्पणी करून टीआरपी मिळवण्यापेक्षा आज मुख्यमंत्री महोदय सगळ्याच जाती धर्मांना, समाजाला घेऊन बरोबर काम करतायत, त्याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे। ईव्हीएम मशीन जर काढलं तर भाजपा पक्ष हा ग्रामपंचायतची निवडणुकी जिंकू शकत नाही, संजय राऊतांनी आरोप म्हणाले। संजय राऊत, आपण चांगल्या गोष्टीवर बोलू। अजून एक तुम्हाला मी आनंदाची गोष्ट सांगतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आज उद्योग विभागाचा जे लक्ष्मी मित्तल साहेब आहेत त्यांच्या कंपनीसोबत 40,000 कोटीचा MOU झालेला आहे। त्याच्यामधनं 20,000 रोजगार निर्मिती होणार आहे। आणि आमचा प्रयत्न आहे की हा प्रकल्प 2 ठिकाणी होण्याची शक्यता आहे। म्हणजे दोन ठिकाणच्या जागा त्या बघतायत, एक म्हणजे कोकणातली जागा बघतायत आणि दुसरी म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गातली जागा बघतायत आणि दुसरी ते गडचिरोलीमधली जागा बघतायत। मला आजच्या दिवसाचं दिनविशेष जे वाटतं की यांच्या पत्रकार परिषदेपेक्षा 40,000चा MOU आम्ही लक्ष्मी मित्तल साहेबांबरोबर करू शकलो आणि 20,000 तरुणांना रोजगार देण्याची हमी त्या कंपनीनं दिलेला आहे।
हे माझ्यासाठी दिनविशेष आहे. सकाळची पत्रकार परिषद ही आमच्यासाठी दिनविशेष नसते. बरं साहेब, प्रभू श्रीराम मुख्यमंत्री महोदय ज्या दिवशी ठरवतील त्या दिवशी.